मी असं ठरवलंय की दिवसातला 1 तास काढून घरातला एक तरी कोपरा साफ करेन. पण त्याआधी म्हटलं चला हॉलमधली सगळी झाडं तुम्हाला दाखवून देऊ. ही आहे माझ्या हॉलची विंडो आणि तिथे ही सगळी झाडं आहेत. आता बघा ना, या झाडांना किती कोवळं ऊन छान लागतं, पण तरी पण फुलांची झाडं काही माझ्या इथे जास्त येत नाहीत. हीच सगळी झाडं आहेत माझ्या घरामध्ये आणि माझ्या किचनच्या गॅलरीमध्ये सुद्धा बरीचशी झाडं आहेत, तर ती तुम्हाला नंतर दाखवेनच. आज मला लुसीचं ग्रूमिंग करायचं होतं. बऱ्याच दिवसापासून मला हे करायचं होतं, पण ती करूनच देत नव्हती. फायनली मी आज तिला असं झोपवून सोफ्यावरती असं नेल्स कट करायचं माझं काम चालू होतं. जेव्हा पण मला तिचं ग्रूमिंग वगैरे करायचं असेल ना, तर मी सगळी कामं करायच्या आधीच मी ते करून घेत असते, म्हणजे नंतर मला साफसफाईचं काही टेन्शन नाही. तर बघा आता इथे मला नेल्स कट करण्यासाठी तिला असं थोडं थोडं ट्रीट देऊन माझं काम चालून घ्यावं लागतं. तर चला येऊया आपल्या मेन मुद्द्यावरती. तो म्हणजे मला दिवसातला 1 तास काढून मला घरातला एक तरी कोपरा साफ करायचा आहे असं मी ठरवलंय. आणि या मागे सुद्धा मी करत होते, पण मध्ये मध्ये असं होतं ना आपल्याला की कंटाळा येतो, तर तसंच माझंही काही झालं होतं. तसं तर माझं वरच्यावर साफसफाई वगैरे चालूच असतं, पण चला म्हटलं आता सुरुवात या किचन पासूनच करूया, कारण सगळ्यात जास्त घाण ना आपला किचनच होत असतो. तिथे तेलकटपणा, चिकटपणा ह्या सगळ्या गोष्टी असतातच. त्यानंतर ही धूळ, जेव्हा चिकटपणा तेलकटपणा असतो ना, तर त्याच्यानंतर ही धूळ जर जाऊन बसली तर अजूनच चिकटपणा येतो. त्यासाठी ना मी असं ठरवलंय की दिवसातला 1 तास काढून असा किचन मधला एक तरी ट्रॉली किंवा एक तरी जागा अशी साफ करेन. आता माझ्याकडे जास्तीच्या अशा काही ट्रॉल्या नाहीयेत, 2-3च ट्रॉल्या आहेत खाली, जिथे भांडी वगैरे ठेवते मी. बाकीचे सगळे कॅबिनेट्स आहेत. आता जेवढ्या ट्रॉलीज आहेत तर त्याच्यामध्ये ना मी असे लायनर्स ठेवत असते, जेणेकरून मला क्लिनिंगला जास्त वेळ लागणार नाही. आणि खरंच जर आपण दिवसातला 1 तास जरी काढून आपल्या घरातला एक कोपरा जरी साफ केला ना, तरी आपल्याला जास्तीचा काही लोड येणार नाही आणि मी तेच करायचं ठरवलंय. तर चला तुम्ही पण असा दिवसातला 1 तास काढून तुमचा कोणता घरातला कोपरा साफ करता हे मला कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय.